नमस्कार बाल मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कसे आहात? मजेत ना? हो. आज आपण बुद्धिमत्ता चाचणी, प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता 8वी आणि NMSच्या परीक्षेची तयारी करायची आहे. त्या दृष्टीने आपण इयत्ता 8वी विषय आहे बुद्धिमत्ता चाचणी आणि उपघटकाचं नाव आहे विसंगत पद. विसंगत पद त्यामध्ये 4 घटक आहेत. पहिला जो घटक आहे तो संख्या आहे, दुसरा घटक आहे अक्षरांचा घटक आहे, तिसरा घटक आहे संख्या मालिकेतील पद आहे आणि चौथे जे आहे त्या आकृतीत आहे. असे 4 घटक या अंतर्गत दिलेले आहेत. आज आपण विसंगत पद या घटकातील संख्या विसंगत कशा शोधायच्या, त्याचे लॉजिक काय आहे, त्यांचे प्रिन्सिपल काय आहे ते आपण आज या ठिकाणी शिकायचे आहे. प्रथम आपण पहिलं उदाहरण बघूया. एखादं उदाहरण पाहत असताना दिलेल्या संख्येने ओळखी घ्यायला का बघा. ओळखी जे लागल्या की आपण साधारणपणे काय ठरवायचं की जी प्रिन्सिपल्स दिलेली आहेत, म्हणजे प्रिन्सिपल्स आहेत, कुठेतरी प्रिन्सिपलवर आधारित संख्यांचा गट असतो किंवा एखादे लॉजिक काय त्या ठिकाणी लावलं ते पाहणं गरजेचं आहे. त्यामध्ये एक तर तुम्हाला मूळ संख्या पाहायला लागते. मूळ संख्या आहेत का नाही, समसंख्या आहेत की नाही, समूळ संख्या आहेत की नाही, त्रिकोणी संख्या आहेत की नाही, बायटोवरील त्रिकोणी संख्या आहेत की नाही, एखाद्या संख्येचे विभाज्य संख्या आहेत की नाही, एखाद्या सर्व संख्यांची अंकांची बेरीज दिलेली असते, पहिला अंक आणि दुसरा अंक यांचा गुणाकार करून मधली संख्या दिलेली असते. एवढे लॉजिक त्या ठिकाणी लावायचे आहे. ते लावल्यानंतर आपण आपल्याला विसंगत पद ओळखता येतं. आता पहिलं उदाहरण आपण पाहूया. पहिल्या संख्यांचा गट आहे 71, 61, 51 आणि 41. यामध्ये कोणती संख्या विसंगत आहे, कशी शोधायची? तर यामध्ये 71 ही मूळ संख्या आहे, 61 ही मूळ संख्या आहे, 41 ही मूळ संख्या आहे. म्हणजे आता मूळ संख्येचं गणित दिला म्हणजे इथं कोणती संख्या तुमची विसंगत पद आलं 51. 17 देखील मूळ संख्या म्हणजे नेमकं काय, तर 1 आणि ती संख्या हे दोनच विभाजक त्या संख्येचे असतात, त्यांना म्हणायचं मूळ संख्या. मूळ संख्येचं गट पहिलं उदाहरण झालं. म्हणजे आपल्याला पहिलं लॉजिक काय आहे ठिकाणी उदाहरणामध्ये आपल्याला शिकायला मिळालं मूळ संख्यांचा गट. मूळ संख्यांचा गट हा एक आपल्याला एक प्रिन्सिपल मिळालं. त्या प्रिन्सिपल आधारित हा संख्यांचा गट ठेवलेला होता. दुसरं उदाहरण बघूया आपण. 9611, 7324, 2790, 1754. आता बघायचं दिलेल्या सर्व अंकांची बेरीज आहे का, गुणाकार आहे का, भागाकार आहे का, मूळ संख्या आहेत का, भिन्न संख्या आहेत का, त्रिकोणी संख्या आहेत का, समूह संख्या आहेत का, हे सगळं लॉजिक लावायचं. मग इथे ठरवायचं हो आहे 9 × 15, 16 × 1 17, 7 × 3 10, 10 × 7 16, 2 × 8 9 × 17, 1 × 8 8 × 5 13 × 17. म्हणजे दिलेल्या सर्व अंकांची बेरीज, तीन संख्यांचा गट जो आहे त्यामध्ये तीन संख्यांच्या अंकांची बेरीज सगळी सारखी येते. म्हणजे इथे बघा ऑड नंबर्स कोणता आहे, तर तुम्हाला 7324 पर्याय क्रमांक 2. सोपं आहे की नाही, काही चौकट नाही. फक्त इथे आपण लॉजिक काय लावलं, काय आपण थिंक अबाउट दॅट एक्झाम्पल, त्या उदाहरणात आपण काय विचार केला, तर हे कशामध्ये बसवलेलं आहे, कोणत्या तत्वावर बसवलेलं आहे. म्हणजे दुसरं जे तत्व आपण अभ्यासलं ते सर्व अंकांची बेरीज, सर्व अंकांची बेरीज समान आलेली आहे. पहा बरं दुसऱ्या उदाहरणामध्ये बघा. या उदाहरणामध्ये दिलेल्या सर्व अंकांची बेरीज ही समान आलेली आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये हे विसंगत पद आहे. तिसरं उदाहरण बघा. संख्या आहेत 18, 30, 24, 20. आता कोणत्या तरी पाळ्यातील संख्या आहेत का बघा, मूळ संख्या आहेत का बघा. बघा सांगितलं त्या पद्धतीने, बरोबर आहे ना. मग बघा 3 × 18
3 तारीख 30, 3 8 24. 3च्या पाड्याची संख्या आहे. मग 20 ही संख्या 3च्या पाड्यामध्ये राहील का? कोणत्याही एका संख्येच्या पाड्यामध्ये संख्या आहेत का ते सुद्धा शोधणं गरजेचं आहे. तिसरं जे लॉजिक आहे, कोणत्याही संख्येचा गुणाकार अशी करून दिलेली आहे का बघा. त्यानंतर चौथं जे या ठिकाणी उदाहरण दिलं 4816, 3927, 248, 5,25,125. तर आपण असं म्हणूया 4816, 3927, 248, 52, 51, 25 अशी एक संख्या आहे. काय केलं बघा त्या संख्येमध्ये? त्या संख्येत तिथे कोणतं लॉजिक लावलं बघा. इथे एक संख्या बघा 3927, 3 चा वर्ग केला 9, 3 चा घन केला 27. म्हणजे एक वर्ग संख्या, पहिल्या संख्येचा वर्ग दुसरी संख्या आहे आणि पहिल्या संख्येचा घन दिलेला आहे. ही सुद्धा तशीच आहे बघा. 2 चा वर्ग किती? 4 मधली संख्या आली. 2 चा घन किती? 8 आली. ही संख्या बघा 5 चा वर्ग किती? 25. 5 चा घन किती? 125. ही संख्या तशी आहे का बघा. 4 चा वर्ग व्हायला हवा म्हणजे इथं 16 यायला हवे ते. आणि घन संख्या किती यायला हवी? 64. 4 च्या घन 64 म्हणजे ही ऑड संख्या आहे. पहिल्या संख्येचा वर्ग आणि घन अशा स्वरूपात दिलेला संख्येचा गट उदाहरण क्रमांक 14 आहे. आता पाचवं पहा काय. 27, 49, 125, 343. साधारण या संख्या तुमच्या ओळखीच्या असल्या पाहिजे. 30 पर्यंतची वर्ग संख्या, घन संख्या आपल्याला पाठ असल्या पाहिजे. चटकन आपल्याला ओळखता येतं न थांबता. इथं बघा 27 कोणत्या संख्येचा घन आहे? 3 चा घन 27. 125 कोणत्या संख्येचा घन आहे? 5 चा घन. 7 चा घन किती आहे? 343. आणि 7 चा इथे वर्ग. म्हणजे इथे वर्ग संख्या दिली आणि तिन्ही जी संख्या आहेत त्या आहेत घन संख्या. म्हणजे आपल्या पाचवं लॉजिक काय या ठिकाणी आपण अभ्यासायचं आहे? घन संख्या. अशा प्रकारे आपण कोणत्याही दिलेल्या संख्या गटांमध्ये फक्त काय काय लॉजिक लावायचं? दिलेल्या सर्व अंकांचे बेरीज समान आहे का? कोणत्या संख्येच्या पाड्यामधल्या संख्या आहेत का? बरोबर आहे. नैसर्गिक संख्येचा घन आहे त्याच्यामधून 1 2 3 वजा गेलेले आहेत का? कोणत्याही नैसर्गिक संख्येचा वर्ग आहे त्याच्यामधून 1 2 3 4 5 वजा गेलेला आहे का? कोणत्याही संख्येचा घन आहे त्याच्यामधून 1 2 3 4 मायनस केलेले आहेत का? वजा केलेले आहेत का? वर्ग संख्या आहेत का? पूर्ण वर्ग संख्या आहेत का? विषम संख्या आहेत का? समसंख्या आहे का? पहिला अंक दुसरा अंक यांचा गुणाकार बदली संख्या असते. अशा अनेक लॉजिक आपण या ठिकाणी लावून हा जो विसंगत पद संख्या गट मालिका आहे त्यामध्ये तुम्हाला सहज अगदी मार्क पडण्यासारखे आहे. त्यामुळे आपण या विसंगत पद संख्या या विषयी आपण माहिती घेतलेली आहे. बाकीचा भाग माझ्या पुढच्या भागामध्ये आपण अभ्यास केला.